चला, आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 8वीच्या NNMS या परीक्षेतील मागील वर्षी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर आज आपण सगळ्यात महत्त्वाचं अक्षरमाला या घटकाचं वेटेज भरपूर आहे आणि त्याच्या अंतर्गत मग अक्षरमालेमध्ये समसंबंध असेल, क्रमाने येणारं पद असेल, विसंगत पद असेल, तर या सर्व प्रश्न प्रकारांचं आपण याच्यामध्ये स्पष्टीकरण पाहतोय. तर सर्वात महत्त्वाचं याचं बेसिक आपण काय केलं पाहिजे जेणेकरून हा घटक आपल्याला सोपा जाईल. सगळ्यात महत्त्वाचं A to Z याचे अनुक्रमांक आपल्याला पाठ करायला पाहिजे. प्लस दुसरा महत्त्वाचा मुद्दा A पासून Z पर्यंत जात असताना डावीकडून त्या अक्षराचा क्रमांक आणि उजवीकडून क्रमांक, त्याच्यासाठी ज्या आपण जोड्या लावल्या E F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z ही एक अक्षरमाला आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आता याच्या ज्या विरुद्ध जोड्या आहेत म्हणजे काय, तर अक्षरमालेमध्ये डावीकडून पहिल्या क्रमांकाला A असेल तर उजवीकडून पहिल्या क्रमांकाला Z असेल, डावीकडून दुसऱ्या क्रमांकाला B असेल तर उजवीकडून दुसऱ्या क्रमांकाला Y असेल, डावीकडून तिसरा C आहे तर उजवीकडून तिसरा X आहे. तर यासाठी आपण या जोड्या A Z B Y C X D W E V F U या सर्व जोड्या आपण लक्षात ठेवू शकतो या पद्धतीनं. ठीक आहे. तर हे एवढं जर बेसिक आपण केलं तर मग याच्यावर आधारित कोणताही प्रश्न असेल तर आपल्याला तो सहज सॉल्व्ह होईल आणि वेळेत सॉल्व्ह होईल. जर अनुक्रमांक पाठ नसतील तर खूप जास्त वेळ जाईल तो अक्षरमालेमध्ये बघणं आणि नंतर तो अनुक्रमांक लिहिणं, याच्यामध्ये बराचसा वेळ जाईल. तर माझं असं मत आहे की त्या A to Z चे अनुक्रमांक पाठच पाहिजे, एवढे परफेक्ट पाठ पाहिजे की अक्षर पाहता क्षणी तो क्रमांक तुम्हाला आठवायला पाहिजे. त्यानुसार मग आपल्याला वेळ वाचवता येईल. कारण 90 मिनिटामध्ये 90 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 90 मिनिटात 90 प्रश्न सोडवत असताना एका मिनिटात एक प्रश्न सोडवणं हे आपल्यासमोरचं एक वेगळं चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आता आपण प्रत्यक्ष पाहू. प्रश्न सोडवत असताना कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवायचा असेल तर काय केलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, हे मला वाटतं 2018-19 या वर्षी झालेल्या परीक्षेतील PYQ आहेत. स्टार्ट करूया. बघा, पहिला प्रश्न KTS. आता एक काम करायचं, याचा क्रमांक जर अक्षरमाला नजरेत बसलेली असेल तर तुम्ही आणखी फास्ट सोडवू शकता. दोन्ही पद्धतीने सांगतो मी. इथं K आहे, याचा 11 क्रमांक आहे आणि J आणि L हा 10 आणि हा 12 आहे. 10 आणि 12च्या मध्ये 11 आहे. इथं बघा, हा 13 आहे आणि हा 15 आहे. 13 आणि 15च्या मध्ये 14 येतो. 14व्या क्रमांकाला N असतो. N आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. डायरेक्ट आपण पर्याय क्रमांक 3 निवडू शकतोय. ठीक आहे. नसेल तर क्रमांक टाका. हा 20 आहे, हा 19 आहे, हा 19 आहे, हा 21 आहे. बघा, हा 20 आहे तो 19 आणि 21च्या दरम्यान आला. हा 19 आहे तो 18 आणि 20च्या दरम्यान आला. त्या पद्धतीनं L आणि N च्या दरम्यान म्हणजे 12 आणि 14च्या दरम्यान 13 येणार आहे. 2 नंबरला 13व्या क्रमांकाला यम अक्षर आहे, ते येतं का पहा. त्यानंतर 10 आणि 12 आहे. 10 आणि 12च्या मध्ये 11 म्हणजे K येईल. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण हे सोडवू शकतो. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न काय पहा. S 19 आहे, X 24 आहे. कितीनं वाढला राजांनो? 5नं वाढला. बरोबर आहे. म्हणजे T 20 असेल तर 20 आणि 5 25. 25नं सुरुवात होणारे दोनच पर्याय, पर्याय क्रमांक 3 आणि 4. 1ला आणि 2ला आपण डायरेक्ट कॅन्सल करायचं, त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. पुढे जाऊया. 16 आहे, 16चा 21 झाला. 16चा 21 झाला म्हणजे पुन्हा अधिक 5 केलं. 8 आहे, 8 आणि 5 13. 2 नंबरला यम यायला पाहिजे, इथं येत नाही. पर्याय तिसराही कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. पुढे जाऊया. इथं A दिलाय, इथं H दिलाय. बघा, लक्ष द्या. याचे क्रमांक आपण लिहून घेऊ. 1 13 11 8 21 20 10 4 16. ठीक आहे. क्रमांक लिहिल्यानंतर काही स्पष्टता येईल आपल्याला. इथं अधिक 7 केलाय. परत 13 आणि 7 21.
11 आणि 7 सॉरी 13 आणि 8 21 आणि 11 आणि 9 20. म्हणजे काय केलं रे राजांनो, पहिला अधिक 7 केलंय, परत अधिक 8 केलंय आणि परत अधिक 9 केलंय. म्हणजे 10 आणि 7 17. 17व्या क्रमांकाला क्यू असतो सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर 4 आणि 8 12. 2 नंबरला यल हे अक्षर, 12 क्रमांकाचं यल हे अक्षर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. तरी मी सांगतो 16 आणि 9 किती रे, बोला 16 आणि 9 25. म्हणून पर्याय क्रमांक 25व्या क्रमांकाचं वाय हे अक्षर येतं. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. पहा इथं पहिला प्रश्न काय दिला, ए चा लक्ष द्या 1 13 11, आईचा क्रमांक 9 6 17 10 11 16. पहा क्रमांक लिहिल्यानंतर काही स्पष्टता येते आपल्याला. 1 चा 9 झालाय, लक्ष द्या 1 चा 9 झालाय म्हणजे अधिक 8 केलाय. 13 चा 6, पहा पहिला अधिक 8 केला, त्यानंतर 13 चा 6 झाला. बोला काय केलं, 13 चा 6 झाला म्हणजे वजा 7 केला आणि त्यानंतर 11 चा 17 झाला म्हणजे पुन्हा अधिक 6 केला. ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला अधिक 8 करायचं आहे. 10 आणि 8 18. 18व्या क्रमांकाला कोण आहे रे, आर आहे. सुरुवातीला आर यायला पाहिजे, याला कॅन्सल करून टाका. त्याच्यानंतर 11 11 वजा 7 किती येतो रे, बोला 11तून 7 गेले किती, 4 येणार आहे. चौथ्या क्रमांकाला कोण आहे, डी. आर आणि डी 2 नंबरला डी असला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. दुसऱ्या प्रश्नाकडे बघा. मगाशी आपण लिहिल्या होत्या डावीकडून आणि उजवीकडून समान क्रमांक असलेल्या जोड्या. ते जर आपलं पाठ असेल तर यस आणि एच, यसचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच एचचा उजवीकडून क्रमांक आहे. त्याच्यामुळे यमचा जोडीदार कोण आहे, यन आहे. यमचा जोडीदार कोण आहे, यन आहे. म्हणजे सुरुवातीला यन येणार आहे, म्हणजे हे 2 पर्यायापैकी एक येऊ शकतोय. त्याच्यानंतर पी चा जोडीदार के आहे, म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून समान क्रमांक येणार आहे. पी चा जोडीदार के आहे, जे चा जोडीदार क्यू आहे. त्याप्रमाणे टी चा जोडीदार काय येतो रे, बोला जी टी. जी 2 नंबरला असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 कॅन्सल करा आणि पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. क्रमांक टाका 16, आईचा 9, एनचा 14, केचा 11, त्यानंतर आरचा 18, एलचा 12, आरचा 18 आणि पीचा 16. त्याच्यानंतर 2 12 यू 21 ई 5. चला काय स्पष्टता येते का बघा. 16चा काय झाला रे, 18 झाला. 16चा 18 झाला म्हणजे अधिक 2 केला. 9चा 12 झाला, अधिक 3 केलं. 14चा 18 झाला, अधिक 4 केलंय आणि 11चा 16 केला, अधिक 5 केलंय. राजानं 2 3 4 5 न वाढवलंय. 2 अधिक 2 करा, 4 येईल. सुरुवात डी न झालेली पाहिजे, सगळीकडेच झालेली आहे. चला पुढं 12 अधिक 3 15. 2 नंबरला 15 क्रमांकाचं अक्षर पाहिजे, कोणतं, ओ. पर्याय क्रमांक 1 आणि 2 कॅन्सल करून टाका, या दोघांचाच विचार करा. पुढं 4 न वाढवायचं आहे. 21 आणि 4 किती रे, 25. 25 कुठं दिसतंय, वाय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय. तिसरा कॅन्सल करून टाका. पुढच्या प्रश्नाकडे चला. एन एम एम एस. ठीक आहे, यांचा क्रमांक किती रे, 14 13 13 19. त्याच्यानंतर इथं 9 9 10 17 आय आय जे क्यू आहे. त्याच्यानंतर 8 20 19 5. ठीक आहे, बघा 14चा 9 झाला, 14चा 9 झाला, वजा 5 केला राजांनो. 13चा 9 झाला, बोला वजा 4 केला. परत 13चा 10 झाला, वजा 3 केला आणि 19चा 17 झाला, वजा 2 केला. जाऊया पुढं. 8 मधून 5 वजा करावा. 8 मधून 5 गेलं 3 येतो. तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे रे, सी आहे. सी ने सुरुवात झालेला पहिला आणि तिसरा पर्याय दिसतोय. पुढे जाऊया. 20 वजा 4 करा, 20 वजा 4 16 येतं. 16व्या क्रमांकाला कोण असणार आहे, पी असणार आहे. 2 नंबरला पी आलाच पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. बाकी पुढे चेक करून घ्या, आपलं उत्तर तेच येईल. चला पुढच्या प्रश्नाकडं. ए वाय
पहा, जर आपण या पद्धतीने अक्षरमालेची मांडणी केली तर ए वाय सी बघा, तुम्हाला ए पासून वाय, वाय पासून सी अशा प्रकारचा एक त्रिकोण तयार होईल. एम ओ के, त्याच्यानंतर पुढं एम ओ के अशा पद्धतीचा एक त्रिकोण तयार होईल. आता आपण जाऊया पुढं डी फी एफ, डी फी एफ, डी फी एफ. आता डी कुठे आहे रे, पुढून चौथा आहे, म्हणजे पाठीमागून चौथा कोण येणार आहे, जे, जे आर एच. आपल्या पर्यायामध्ये कुठं दिसतंय पहा, जे आर एच, पर्याय क्रमांक 4. या पॅटर्ननुसार आपलं उत्तर मिळेल. पुढं जाऊया, ए वाय बी झेड, त्याच्यानंतर ए वाय बी झेड, एम ओ एल एन, ई यू एफ ई. काय करता येईल रे आपल्याला बघा, या पॅटर्नमध्ये काय करता येईल का बघा. हां बघा काय करता येईल आपल्याला, ए वाय बी झेड, ए वाय आणि बी झेड अशी क्रॉस जोडी तयार झाली. एम ओ एल एन, एम ओ एल एन. इकडून डावीकडून एक नंबरचं अक्षर आहे, ते उजवीकडून एक नंबरचं अक्षर घेतलं. आता ई यू, लक्ष द्या, ई यू एफ फी. आता ई इकडून किती आहे रे, 5 आहे, म्हणजे इकडून 5 आहे, 1 2 3 4 5. आय एस एच आर, बघा कुठं दिसतंय, आय एस एच आर, पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. समजलंय सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न, डी डब्ल्यू. बोला काय लॉजिक लागेल रे, डी डब्ल्यू फी यू, डी डब्ल्यू फी यू. त्याचप्रमाणे जे क्यू आर एस, जे क्यू आर एस या प्रकारचा पॅटर्न तयार होईल. पार्ट डी पुढून चौथ्या क्रमांकाला होता, जे पाठीमागून चौथ्या क्रमांकाला. त्याच पद्धतीनं आपण बी वाय एक्स डब्ल्यू, बी वाय एक्स डब्ल्यू, तर पाठीमागून 2 नंबरला एल ओ पी क्यू, एल ओ पी क्यू, पर्याय क्रमांक 3. म्हणजे साधारण मी सांगतो तुम्हाला 20-21चे प्रश्न असतील हे, बहुतेक 20-21चे प्रश्न आहेत. तर सगळे प्रश्न या समोर म्हणजे डावीकडून आणि उजवीकडून जो क्रमांक आहे त्याच्यावरती आधारित आहे. समजलं असेल तर पुढच्या प्रश्नांकडे जाऊ. चला पुढचे प्रश्न बघा, याचे क्रमांक लिहून घ्या. 11, यांचा 14, एमचा 13, 18, 6, पीचा 22, 19, 22 आणि सीचा 3. बोला काय केलंय रे, 11 मध्ये 7 मिळवलं, अधिक 7 केलंय. 14 मधून किती वजा केलंय, 8 वजा केलंय, तेव्हा 6 येईल, हे वजा 8 आलं. आणि 13 मध्ये 9 मिळवलं, म्हणजे अधिक 7 वजा 8 अधिक 9 केलं. इथं 19 मध्ये 7 मिळवा, किती येईल रे, 26. झेड सुरुवातीला कुठे, पर्याय क्रमांक 2 आहे. डायरेक्ट आपण उत्तर लिहू शकतोय. नसेल तर पुढचं चेक करा, 22 वजा 8 करा. 22 मधून 8 गेल्यानंतर काय येतं रे, 14. 14व्या क्रमांकाला कोण एन आहे, मिळतोय पर्याय. बस पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे, याचा क्रमांक 16, यू 21, एन 14, ई 5, के 11, एफ 6, एम 13, फी 22, एन 14, आय 9, आर 18, एचा 1. पा याच्यामध्ये 16 आणि 11 यांची बेरीज 27 येते. त्याच्यानंतर 21 आणि 6ची बेरीज 27, 14 आणि 13 27, 5 आणि 22 27. म्हणजे 14 मध्ये किती मिळवल्यानंतर 27 येईल रे, बोला. 27 मधून 14 वजा करा, 13 मिळवावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला सुरुवातीचं अक्षर 13व्या क्रमांकाचं यमच मिळेल. पुढं जाऊया. पुढं 27 मधून 9 वजा करा राजांनो, बोला. 18 मिळवावं लागेल, म्हणजे 2 नंबरला आपल्याला आर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येऊ शकतोय किंवा पर्याय क्रमांक 4 येऊ शकतोय. पुढं जाऊया. 18 मध्ये किती मिळवावं लागेल रे, 9 मिळवावं लागेल. 18 मध्ये 9 मिळवावं लागेल, म्हणजे आय 3 नंबरला आय हे पर्याय क्रमांक 4 मध्ये येतं. इथं जे दिलंय म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला इथं बा क्रमांक, ईचा क्रमांक 5, पी 16, के 11, 23, जे 10, एस 19, पी 16, डब्ल्यू 23, क्यू 17, बी 2, एच 8, ई 5. पहा
5चा 10 झाला, पीचा 16, हां 5चा 10 झाला म्हणजे अधिक 5 केलं राजांनो. 16चा 19 झाला, बोला अधिक 3 केलं. 11चा 16 झाला, परत अधिक 5 केलं आणि 20चा 23 झाला, अधिक 3 केलं, अधिक 5 अधिक 3 17 आणि 5 22. 22ला फी येतो, सुरुवात फीनं सगळीकडेच आहे. पुन्हा अधिक 3 2 आणि 3 5 फी ई यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 3 येऊ शकतोय. पुढं 8 आणि 5 13, 3 नंबरला यम येतो, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर असेल. पुढं जाऊया. हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे परिषदेनं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा यम 13, बघा याच्यामध्ये काय करता येईल. यम 13 यू 21 आय 9 यल 12 टी 20 एच 8 डी 4 ई 5 आणि आय 9. चला काय करता येईल रे. 13 वजा 1 12, 4 वजा 1 3, 3ला कोण आहे रे सी, पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 1 येऊ शकतोय. 21 मध्ये 21 मधून वजा 1 केला 20 आला, 5 मधून वजा 1 करा 4 डी दोन्हीकडे आहे. पुढं 9 वजा 1 8, 9 वजा 1 8 म्हणजे शेवट एच न व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल करा, पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे चला. इथं क्रमांक देऊन घ्या. 4 डी 4 ए 1 यम 13 ए 1 एक्स 24 जे 10 एन 14 यू 21 आर 18. हा बघा काय झालंय रे राजांनो. 4 आणि इथं 1 आहे, वजा 3 झाला. ए पासून वजा 3 करतोय म्हणजे 2 अक्षर मध्ये सोडून पाठीमागं जातो. एच्या पाठीमागं गेलो, झेड वाय 2 अक्षर मध्ये सोडली तर एक्स आला. 13 पासून बरोबर आहे वजा 3च आहे. 13 वजा 3 10. आता 14 वजा 3 11. के न सुरुवात व्हायला पाहिजे म्हणजे के न सुरुवात होणारा पर्याय क्रमांक 1 आहे. तरी पण पुढं चेक करून घ्यायचं, कन्फर्म करून घ्यायचं. 21 वजा 3 किती रे 18 येतोय का आर 18. त्यानंतर 18 वजा 3 15, 15व्या क्रमांकाला ओ येतोय म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न पहा. डी 4 आर 18 ए 1 सी 3 जे 10 एक्स 24 जी 7 आय 9 टे 20 एस 19 ओ 15 पी 16. पा काय करता येईल रे. 4चा 10 झाला, अधिक 6 केला, 18चा 24 झाला, अधिक 6 केला, 1चा 7 अधिक 6 3चा 9 अधिक 6. सगळीकडे 6 6 वाढलेलं दिसतंय आपल्याला म्हणजे 20 आणि 6 26. सुरुवात झेड न होणार आहे. बघा तिन्ही पर्यायामध्ये सुरुवात झेड न दिलेली आहे आपल्याला. 19 आणि 6 25. 2 नंबरला वाय यायला पाहिजे, पहिला कॅन्सल करून टाका. दुसऱ्या आणि तिसऱ्याचा विचार करा. 15 आणि 6 21. 3 नंबरला यू यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडं पहा. बी ए याचा क्रमांक 2, याचा क्रमांक 5, याचा क्रमांक 7 ए 1 डी 4 एफ 6 पी 16 एस 19 व्ही 22. काय करता येईल बघा. चला काय करता येईल सांगा पटकन बोला. वजा 1 केला 16 वजा 1 15. पुढं वजा 1 केला, वजा 1 केला, 16तून वजा 1 15. 15ला कोण आहे रे ओ आहे. पर्याय क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढे जाऊया. 19 वजा 1 18. 2 नंबरला आर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. एन 14 ओ 15 टी 20 यम 13 यल 12 ओ 15. बघा 14चा 13 झाला, 14चा 13 झाला, वजा 1 केला, 15चा 12 वजा 3 केला, 20चा 15 वजा 5 केला. ठीक आहे. सी 3 आहे, यू 21 आहे आणि पी 16 आहे. 3 मधून 1 गेलं 2. सुरुवात बी न व्हायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 2 कॅन्सल करून टाका. परत 21 वजा 3 18. 2 नंबरला आपल्याला आर पाहिजे. 2 नंबरला आर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये येतं. पर्याय क्रमांक 3 कॅन्सल करून टाका आणि वजा 5 करायचं. 16 वजा 5 11 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. यम 13 यल 12 आय 9 एफ 6 8 7 4 1 के 11 यल 12 आय 9 यम 13. बघा
13चा 8 झाला राजांनो, वजा 5 केलं, 12चा 7 वजा 5 केलं, 9चा 4 झाला वजा 5 केलं, 6चा 1 झाला वजा 5 केलं, 11तून 5 गेलं, 6 उरतं. 6व्या क्रमांकाला कोण आहे रे? एफ आहे. एफनं सुरुवात झाली पाहिजे. पर्याय क्रमांक 2 कॅन्सल करून टाका. त्यानंतर 12 वजा 5 7 येतं. 7व्या क्रमांकाला कोण आहे? जी. 2 नंबरला आपल्याला सगळीकडे जे दिसतोय. त्याच्यानंतर पुढे चला, 9 वजा 5 4. 3 नंबरला आपल्याला डी पाहिजे. पर्याय क्रमांक 4 कॅन्सल करून टाका. 1 किंवा 3 येऊ शकतोय. 13 वजा 5 करा 8. 8व्या क्रमांकाला एच येतो. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जीचा क्रमांक 7 आहे, ओचा क्रमांक 15 आहे, केचा 11, 7चा 15 झालाय. 7चा 15 झालाय. 7 दोन्ही 14 अधिक 1 बरोबर 15. 11 दोन्ही 22 अधिक 1 बरोबर 23. 23व्या क्रमांकाला डब्ल्यू येतो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. याच्यानंतर डीचा क्रमांक 4, व्हीचा 22, एफचा 6, जेचा 10, आर 18, एच 8, 6 20 8. 4चा 10 अधिक 6, एफ 6 6 12. कुठं दिसत नाही, म्हणजे बेरजेचा वगैरे काही संबंध येत नाही. तर आपण या पॅटर्ननुसार चेक करून घेऊया. डे व्ही एफ अशा प्रकारचा एक कोण झाला? जे आर एच. याचा संबंध जे आर एचची. का बरं राजांनो? डावीकडे 1 2 3 4, 4थ्या क्रमांकाला डी आहे. उजवीकडून 1 2 3 4, 4थ्या क्रमांकाला जी आहे. मग त्यानुसार जर आपण पुढे गेलो तर एफ टी एच एफ किती क्रमांकाला? 1 2 3 4 5 6व्या क्रमांकाला आहे. उजवीकडून 6वा कोण येतो पहा? 1 2 3 4 5 6. एच टी एफ कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये सापडेल आपल्याला. ठीक आहे. पुढचा प्रश्न 1 4 6 12. त्याच्यानंतर बघा, पीचा क्रमांक 16, एक्सचा क्रमांक 24. काय केलं रे बाळांनो? इथं अधिक 5 केलंय सुरुवातीला आणि मग 4चा 12 करताना अधिक 8 केलाय. बरं, आपण पर्याय चेक करू. जर सुरुवातीला अधिक 5 केलेला असेल तर इथं वजा 5 करावा लागेल. म्हणजे 16 वजा 5 11. कोण आहे? के. सुरुवातीला के कुठं दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक 1 आणि 4 मध्ये दिसतोय. 2 3 कॅन्सल करून टाका. आता पुढे जर अधिक 8 केलं तरी तो वजा 8 करावा लागेल. वजा 8 म्हणजे 24 वजा 8 16 येईल. 16व्या क्रमांकाला कोण आहे? पी आहे. 2 नंबरला पी कुठं दिसतच नाही. मग अजून दुसरं काय करता येईल? 4चा 12 करण्यासाठी मला गुणिले 3 करता येईल. 4 त्रिक 12. मग किती त्रिक 24 असतं रे? 8 त्रिक 24 असतं. म्हणजे एच आहे का बघा? के एच. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल. ठीक आहे. तर मला वाटतं समसंबंध पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. तर तो अक्षरमालेतला हा प्रश्न प्रकार इथं संपतोय.